महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. नमस्कार, महाराष्ट्र दिनमानच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना, आणि शिवसेना ही सध्या दोन गटांमध्ये विभागली गेली आहे, एक ठाकरे गट आणि दुसरी शिंदे गट. सध्या ठाकरे गटामधली जर परिस्थिती पाहायला गेलं तर अनेक नेते जे आहेत ते सोडून जात आहेत, अनेक वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि यामुळे कुठंतरी ठाकरे गट आता कोलमडताना कुठंतरी दिसते. सध्या जर पाहायला गेलं तर शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून कोकण कडे बघितलं जातं. विशेषतः कोकणामध्ये शिवसेना मोठी मजबूत आहे, आणि याच कोकणातील एक नेते महत्त्वाचे म्हणजे भास्कर जाधव, आणि याच भास्कर जाधव यांच्याबद्दल आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर बोलण्यासाठी विजय सोमारे सर आहेत, महाराष्ट्र दिनमानचे संपादक. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते सर, महाराष्ट्र दिनमानमध्ये स्वागत आहे. खरं तर सध्याची जर परिस्थिती बघितलं तर भास्कर जाधव यांचं गेल्या 8 निवडणुका आता लढल्यानंतर आता मी संन्यास घेणार असं त्यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं. काय नेमकं ठाकरे गटामध्ये सुरू आहे, भास्कर जाधव यांच्या मनामध्ये सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? भास्कर जाधवांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर गेली काही महिने सातत्यानं अधूनमधून प्रत्येक वेळी भास्कर जाधव आपली एक नाराजी व्यक्त करतात. सातत्यानं नाराजीची भावना व्यक्त करतात. त्या नाराजीच्या भावनेनंतर पुन्हा त्यांची उद्धव ठाकरेंची किंवा आणखी कोणाची चर्चा होते आणि पुन्हा ते कामाला लागतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा भास्कर जाधव यांचे इतके लोक सोडून गेले, आणि इतके लोक सोडून गेल्यानंतर सुद्धा भास्कर जाधव शिवसेनेसाठी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी महत्त्वाचे काय, तर आपण जर एकनाथ शिंदे आणि ही कंपनी सोडून गेल्यानंतरची परिस्थिती बघितली 2022 नंतरची, तर या 2022 नंतरच्या परिस्थितीत जर एकूण आपण चित्र बघितलं तर असं लक्षात येईल की जो शिवसेनेचा सगळा जो विधिमंडळातला आवाज आहे तो भास्कर जाधव एकट्याने पेलून धरलेला आहे. म्हणजे शिवसेनेचं असंच नव्हे तर माझं तर त्यातलं व्यक्तिगत मत असं आहे की आपल्याकडे आता विधिमंडळात म्हणजे विधानसभेत असतील किंवा विधान परिषदेत असतील, काही वर्षापूर्वी आपण 15-20 वर्षापूर्वीची परिस्थिती बघितली तर अनेक वक्ते होते, मुलुक मैदान तोप म्हणता येईल असे लोक होते, आणि विरोधी पक्षातली ही मंडळी सरकारला धारेवर धरत होती. त्यांच्याकडे बहुमत होतं का, बहुमत नव्हतं, म्हणजे बहुसंख्यांची ताकद होती का, ती ताकद नव्हती, तरी सुद्धा केवळ आपल्या वक्तृत्वाच्या आणि आक्रमकतेच्या बळावर सरकारला धारेवर धरत होते आणि सरकारला आपलं म्हणणं बदलायला भाग पाडत होते. तर अलीकडच्या काळात तशी ताकद असलेला एकमेव नेता म्हणून भास्कर जाधव, जर आपण गेल्या काही अधिवेशनातली 2022 नंतरच्या विशेषतः अधिवेशनातली म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार गेल्यानंतर जो काळ आहे त्या काळातली अधिवेशनातली भास्कर जाधवांची भाषणं ऐकली तर त्यांची ताकद काय आहे आणि ते कशा पद्धतीनं म्हणजे सत्ताधाऱ्यांची लक्तर वेशीवर टांगतात आणि शिवसेनेची बाजू लढवतात हे आपल्याला दिसून येतं. पण तरी सुद्धा ते अधूनमधून इतकं सगळं आक्रमकपणे पक्षाची बाजू लढतात, बाहेर वेगवेगळ्या निमित्तानं आपली नाराजी व्यक्त करतात. त्या नाराजीची अनेक कारणं असतात. ते कोकणातल्या राजकारणाच्या संदर्भात असतं, कधी पक्षांतर राजकारणाच्या संदर्भातलं असतं, कधी काही पदाच्या संदर्भातलं असतं. तर आताचा जो मुद्दा आहे तो आताचा मुद्दा मला असं वाटतं की ती वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे आता दोन गोष्टी आहेत. एक झी24 तासला कमलेश सुतारे यांच्याशी त्यांचा पॉडकास्ट झाला, त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी व्यक्त हे केल्यात, बोललेल्या आहेत, काही स्पष्ट बोललेल्या आहेत. अर्थात पॉडकास्टमधल्या किंवा मुलाखतीतल्या गोष्टी ह्या असं नसतं की त्या आपण म्हणून बोलले, त्यांना प्रश्न विचारले असतात, त्या प्रश्नाची उत्तरं दिलेली असतात. त्यामुळे त्या प्रश्नांच्या अनुषंगानं आलेली उत्तरं म्हणून त्याकडे बघायला पाहिजे. म्हणजे तिथे एखादा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं तर ते उत्तर म्हणजे बाबा त्यांनी दिलेली हे उत्स्फूर्तपणे व्यक्त केलं मत नसतं, त्या प्रश्नाचं उत्तर असतं हे समजून घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर यानंतर म्हणजे ह्या मुलाखतीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, आणि त्यानिमित्तानं ते अनेक माध्यमांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे त्यांच्याशी बोललेले आहेत आणि त्यांची पत्रकार परिषदही झाली आहे. त्यातनं असं वेगवेगळी मतं आल्यात, आणि त्या वेगवेगळ्या मतांच्या अनुषंगानं भास्कर जाधवांचे हे गेले 2 दिवस ज्या एकूण सगळा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. परंतु शेवटी आता 8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही. त्यातलं तुम्ही आता म्हटलं ते जो मुद्दा आहे की बाबा आता 8 निवडणुका झाल्या, मला थांबावंसं वाटतं. तर ठीक आहे, म्हणजे थांबावंसं वाटतं हे त्यांच्या मनापासून असूही शकेल,
आणि आपल्या पुढच्या पिढीकडे आपलं नेतृत्व तेव्हा असे वाटत असेल, कारण त्यांनी सांगितले त्यानुसारच आता त्यांचं वय 68 वर्ष आहे आणि 2029 ची निवडणूक येईल त्यावेळी त्यांचं वय 72 वर्ष असेल. म्हणजे स्वाभाविकपणे 72व्या वर्षी, अर्थात राजकारणातलं निवृत्तीचं वय काही 70-72 नसतं, ते 80-85, आता आपल्या पुढं साधारण 90 पर्यंतची उदाहरणं आहेत. त्यामुळं त्यांनी 72व्या वर्षी निवृत्त व्हावं असं वाटतं, असं म्हणणं हे काय संयुक्तिक नाही. पण कदाचित त्यांच्या डोक्यात असंही असू शकेल की बाबा ठीक आहे, आता आपण पुढच्या पिढीकडे ही आपली नेतृत्वाची सूत्र द्यावीत, असंही असू शकेल. किंवा दुसरं, किंवा इतकं आपण कष्ट करतो, इतके आदळआपट करतो म्हणून पक्षात आपली कदर होत नाही, असंही त्यांना वाटत असावं. हेच मुद्दा मला घेऊन जायचे की पक्षामध्ये कदर होत नाही म्हणून शिवसेना फुटली. जे काही नेते आता शिंदे गटासोबत गेले त्यांचा देखील आक्षेप तोच आहे, उद्धव ठाकरे असतील ते आम्हाला वेळ देत नाहीत. आता तुम्ही देखील तेच बोललेला आहात. काय वाटतं एकंदरीत जे आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर संजय राऊत यांनी देखील तुमच्या भाषणांवर कुठंतरी कंट्रोल ठेवावा असं त्यांनी देखील एक वक्तव्य बोललं होतं. त्यामुळे देखील आता नाराजी जे नेमकं त्यामुळे होतं. 3 गोष्टी याच्या सगळ्याच्या संदर्भात. आता जे लोक गेले, सोडून गेले, ते काही उद्धव ठाकरे भेटत नाहीत म्हणून हे फार कमी संख्या. जे गेले कारण काही सांगू शकतात, तर मूळ त्यांचा मुद्दा बाबा त्यांचं जायचं ठरलेलं होतं. त्यांना भारतीय जनता पक्षाकडून ऑफर होती. भारतीय जनता जर ते तिकडे गेले नसते तर त्यांच्या मागं केंद्रीय यंत्रणांचा सशेमेरा लावला असता, एकनाथ शिंदेच्या पासून सगळ्यांच्या पाठीमागं. आणि म्हणजे त्यांना भारतीय जनता पक्षानं, म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना, त्यांच्या पक्षातले एकनाथ शिंदेचे असं काही लोक असतील किंवा अगदी अजित पवार आणि त्यांच्या पक्षातले काही लोक असतील, त्यांना 2 पर्याय भारतीय जनता पक्षाने दिले होते. एक तर तुम्ही आमच्या पक्षात आणि सत्तेत या किंवा मग तुरुंगात जा. तर तो त्या मार्गाने स्वीकारलेला पर्याय होता. त्यामुळे ते काही उद्धव ठाकरे भेटत नाहीत किंवा असं हे त्यांचं कारण नाही. पण त्यावेळी सोडून जाताना शिवसेनेतल्या अनेक लोकांनी अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत म्हणून आम्ही गेलो, ते कारण सोबत गेले. आता परत त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या मराठीत एक म्हण आहे, सासूसाठी वाटून घेतलं सासू वाटून आली, तसं आता ते एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं झालंय. पण भास्कर जाधवांचा मुद्दा वेगळा आहे मला वाटतं. म्हणजे त्यांचं संजय राऊत यांनी जी वक्तव्य केली त्या संदर्भातली नाराजी आहे. म्हणजे भास्कर जाधवांना आम्ही बोलायला संधी दिली, म्हणजे शिवसेनेच्या मेळाव्यात 3 लोक बोलले, त्यात मेळाव्याला संधी बोलायला संधी दिली किंवा तत्सम जे काय आहे. तर भास्कर दादांना असं वाटतं की संजय राऊत यांनी थोडं जपून बोलावं, आपल्या संदर्भात बोलताना अगदी सहज आपल्याला गृहीत धरून बोलू नये. आपण पक्षातले महत्वाचे नेते आहोत. संजय राऊत ज्या पद्धतीनं पक्षाची बाजू बाहेर प्रसारमाध्यमांच्यातून मांडतायत, तेवढ्याच ताकदीनं भास्कर जाधव पक्षाची बाजू पक्षाच्या म्हणजे बाहेरही मांडतायत आणि सभागृहातही मांडतायत. त्यामुळे आपणही तेवढेच महत्वाचे नेते आहोत. त्यामुळे आपल्याला भाषणाची संधी दिली म्हणजे आपल्यावर मेहरबानी केली, म्हणजे आपल्यावर उपकार पक्षाने केले आणि त्याची कोणतरी जाणीव करून देते, हे त्यांच्या मनाला दुखावणारं असू शकतं मला वाटतं. त्यामुळं त्यांच्याबद्दलची नाराजी आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो विरोधी पक्ष नेतेपदाचा. स्वाभाविकपणे विरोधी पक्ष नेतेपदासाठी शिवसेनेकडनं, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं भास्कर जाधव यांचं नाव दिलेलं आहे. पण विरोधी पक्ष नेता नेमायचा किंवा नाही, तो कधी नेमायचा याच्या संदर्भातले सगळे अधिकार किंवा ती ताकद सत्ताधाऱ्यांच्याकडे आहे. म्हणजे कितीही म्हणत असले की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर त्या संदर्भात निर्णय घेतील, तर नार्वेकर वगैरे काय असले निर्णय घेत नसतात. तो निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर होणार आहे. त्यामुळं ती भास्कर जाधवांची आता म्हणजे नंतरच्या काळातली काय टप्पा असू शकतो, तर ते विरोधी पक्षनेते होऊ शकतात. आता अशा परिस्थितीत म्हणजे विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांचं नाव सुचवलेलं आहे. त्यामुळं आत्ताच्या घडीला त्यांना शिवसेनेत यापेक्षा अधिक काय मिळणार आहे असं मला वाटत नाही. पण एकूण त्यांच्या संदर्भात त्यांना बाबा संजय राऊत यांची वक्तव्य किंवा तत्सम गोष्टीत पक्ष संघटनेत त्यांना तितकं महत्व दिलं जात नाही किंवा काय, अशी शंका आहे. म्हणजे त्यांच्या नेमकी नाराजीची आताची कारण काय समजू शकत नाही. कारण त्यांच्या नाराजीचं एक मुख्य महत्वाचं कारण 2019ला होतं. कारण 2019ला त्यांना त्यांची योग्यता असून ज्येष्ठत्व असून मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे त्यावेळीची नाराजी असू शकते ना. म्हणजे त्यानंतर ती नाराजी जर त्यावेळीची एवढी तीव्र असती तर भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जायला पाहिजे होते. गेलेले नाहीत एकनाथ शिंदेच्या बरोबर. त्याचंही कारण मी सांगतो, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर का गेले नाही, कारण एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच भास्कर जाधव यांची इक्वेशन चांगली नाहीत. म्हणजे भास्कर जाधवांनी विधिमंडळात म्हणजे विधानसभेच्या सभागृहात केलेलं एक भाषण होतं,
त्या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा थेट उल्लेख करून घेतले की मी तुम्हाला असं एकदा भेटलो, असं बोललं तर तुम्ही माझ्याकडं असं तिरके आहे ना बघितलं आणि दुर्लक्ष केलं. म्हणजे खरं तर ते बरोबरीचे नाही. ते भास्कर जाधव आणि एकनाथ शिंदे किंबहुना भास्कर जाधव हे सिनियर आहेत. तर असं असताना तर तुम्ही माझ्याकडे फार माझी दखल घेतली नाही, त्यामुळं माझे तुमच्याशी काही संबंध आलेले नाही, तुमची माझ्यावर काही मेहरबानी नाही, तुमचे माझ्यावर काही उपकार नाहीत, अशा भाषेत त्यांनी एकनाथ शिंदेना ठणकावलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे तसे संबंध फारसे चांगले नाही, ते त्या बोलण्यात स्पष्ट झालं होतं. अर्थात राजकारणात असे संबंध काही कुठले एकसारखे टिकून राहतात किंवा ते बदलत असतात. नंतरच्या काळात कदाचित ते संबंध सुधारले असू शकतात सत्तेत असल्यामुळे एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदेच्या बाजूने प्रयत्न झालेले असू शकतात किंवा आणखी काय झालं. पण असं काय झालंय का माहिती नाही, ते आपल्याला बघावं लागेल, तपासावं लागेल. त्यासाठी नजीकच्या काळातल्या घडामोडींच्यावर लक्ष ठेवावं लागेल. अगदी या सगळ्या सोबतच जर पाहायला गेलं तर भास्कर जाधव हे त्यांचा एक वेगळी शैली आहे. ते स्वतःच्या घरी असतात किंवा मतदारसंघात असताना अगदी लोकांमध्ये हसत खेळत मिसळून राहतात. अनेक कार्यक्रमात आपण त्यांना बघितलंय, शेतात काम करताना बघितलंय. एक व्यक्तिमत्व म्हणून भास्कर जाधव कशात वाटतंय तुम्हाला? कारण की आजपर्यंतचे व्हिडिओ तर जे माध्यमांमध्ये आले त्याबद्दल तर वाटते की भास्कर जाधव एक चांगला नेता आहे आणि सरळ मार्गी जाणारा नेता असं सगळ्यांना तरी वाटतं. भास्कर जाधव हे मोकळे ढाकळे म्हणजे राजकारणात आजच्या काळात राजकारणात असा मोकळे ढाकळेपणा दुर्मिळ आहे. म्हणजे एवढा मोकळे ढाकळेपणा अन्य कुठल्या नेत्याच्याकडे फारसा दिसत नाही आजच्या घडीला. भास्कर जाधवांच्याकडे, भास्कर जाधवांच्या इतका त्याचं कारण म्हणजे त्यांनी जी वक्तव्य केली ते जे बोलले त्यातून स्पष्ट दिसून येतं ना, म्हणजे किती स्पष्टपणा आहे. म्हणजे त्यांनी जाहीरपणे मान्य केले की शरद पवार यांना सोडलं ही माझी चूक होती. आता त्याचा अर्थ असा काढायचा का शरद पवारांच्याकडे चूक होती म्हणजे म्हणजे मला वाईट वाटतं, पण उद्धव ठाकरेंच्या बद्दल मला तेवढे असता नाही किंवा उद्धव ठाकरेंना त्यांना त्या माध्यमातून काही इशारा द्यायचा का? मला असं अजिबात वाटत नाही की त्यांना उद्धव ठाकरेंना काही इशारा देत आहे किंवा त्यांना परत शरद पवारांच्या पक्षाकडे जायचं आहे. आता शरद पवारांच्या पक्षाकडे जाऊन त्यांना काय मिळणार? काहीच मिळणार नाही. शिवसेनेत राहिल्यानंतर किंवा विरोधी पक्ष नेते पद कधी आत्ता नाही 6 महिन्याने वर्षानंतर द्यावं लागेल. ती मिळण्याची शक्यता विरोधी पक्ष नेता म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या समकक्ष असतो. म्हणजे आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याला प्रोटोकॉल पासून सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या इतक्याच असतात विरोधी पक्ष नेत्याला. त्यामुळे त्यांना इतर तेच मिळणार आहे, त्यांना शरद पवारांच्या पक्षाकडे जाऊन काही मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल चांगलं बोलले म्हणजे ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर ते प्रश्नांच्या निमित्ताने त्यांना विचारलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची त्यांनी उत्तर दिलेली आहेत आणि त्या उत्तरातून त्यांनी ती अधिक मोकळेपणाने दिली. तेव्हाच उत्तर दिलं. काही चुकलं असं वाटलं तर काय शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही. मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो. तर काही लपून छपून मी आडपडताना काही बोललो नाही. पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही. कसं असतं बऱ्याचदा अनेक राजकीय नेते खूप डिप्लोमॅटिक बोलत असतात. म्हणजे तिथं आपण पॉलिटिकल करेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. इतका मोकळेपणा तो त्यांच्याकडे आढळत नाही. त्यामुळं मोजक्या शब्दात नेमकी म्हणजे त्यातून अन्य काही अर्थ निघणार नाही अशी तरी उत्तर देतात किंवा नेमका त्यातून वेगळा मोजकं बोलून त्यातून एक काही संदेश असाही प्रयत्न करतात. भास्कर जाधवांच्या या मुलाखतीत किंवा या पत्रकारितेत मी बघितलं त्यात मला असं काही दिसत नाही की त्यांना काहीतरी कोणाला तरी इशारा द्यायचा आहे, त्यांना कुणाला तरी मेसेज द्यायचा आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, संजय राऊतांच्या बद्दल त्यांची नाराजी आहे आणि ती नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि या पुढच्या काळात संजय राऊत यांनी त्यांच्या संदर्भात अर्थात संजय राऊत त्यांच्या संदर्भात काय अपमानात्मक बोलले किंवा त्यांना कमीपणा येईल बोललेत असं नाही, पण त्यांच्या स्टाईलने ते नेहमीप्रमाणे बोललेत बाबा त्यांना म्हणजे त्यांना आपण भाषणाला संधी दिलेली आहे वगैरे हे ते सगळं म्हणजे त्यांना सांभाळून घ्यावं लागतं वगैरे असं. तर असं नाही. तर त्यामुळं त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मला वाटतं हा दोघांच्यातला विषय ते दोघं समोर आल्यावर तो विषय मिटून जाईल किंवा भास्कर जाधव उद्धव ठाकरेंना भेटतील त्यावेळी हा विषय मिटून जाईल. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत, आक्रमक आहेत, छान बोलतात, छान लढतात. आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहे.
दरम्यान भास्कर जाधव संजय राऊतांना उल्लेखून काय म्हणाले होते ऐकूयात. आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले, असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत, मी त्यांच्याशी बोलेन, आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं. खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत, माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणारे, आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं. त्यामुळे भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे, मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलोय, हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही. म्हणजे हाच प्रश्न आहे मला की उद्धव ठाकरे आजपर्यंत भेटत नाहीत किंवा या जे काय संजय राऊत यांच्याबद्दल जे ते विधान करत असतात आणि त्यामुळे जे काय शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली, अनेक नेते नाराज झाले. आता भास्कर जाधव यांना खरंच समजवण्याची किंवा त्यांचं कुठंतरी नाराजी दूर करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे स्वतः पुढे येऊन आता हे करतील असं तुम्हाला वाटतं का? कारण की एक ज्येष्ठ नेता आहे. नाही, आता हे नाराजी असेल तर उद्धव ठाकरेंना त्यासाठी पुढाकार घ्यावाच लागेल ना. आजच जी बातमी आली त्यानुसार भास्कर जाधव आता कोकणात गेले आहेत, ते मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरेंची त्यांची भेट होईल आणि त्यातून सगळ्या शंकांचं निरसन होईल असं स्पष्ट म्हटलंय. त्यामुळे मला एकूण या प्रकरणात यातून काहीतरी फार मोठं घडेल. भास्कर जाधव नाराज आहेत, भास्कर जाधव पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, भास्कर जाधव म्हणजे एकनाथ शिंदेच्याकडे जातील, शरद पवारांच्याकडे जातील किंवा आणखी काय. कारण भास्कर जाधव ज्या पद्धतीने अगदी कालपर्यंत भारतीय जनता पक्षाविरोधात ज्या तीव्रतेने भूमिका घेत आहेत, भारतीय जनता पक्षाच्या धर्मवादी आणि एकूण ज्या सगळी भूमिका आहेत जातीयवादी धर्म त्याच्या ज्या आक्रमकपणे बोलत आहेत, ते बघितलं तर मला वाटत नाही की ते भाजप सोबत किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील. म्हणजे अगदी या मुलाखतीत त्यांनी जे सांगितलंय की मी उद्धव ठाकरे यांना समोर म्हणजे सगळे सोडून जात असताना, काही लोक सोडून गेलेले होते आणि सोडून जाणारे दादा भुसे वगैरे मंडळी तर समोर होती, त्यावेळी मी त्यांना उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितलं की मी तुमच्यासोबत आहे, पण तुम्ही जर भारतीय जनता पक्षासोबत जाणार असाल तर मी तुमच्यासोबत नाही. हे त्यावेळी सुद्धा 2022 साली त्यांनी भास्कर जाधवांनी सांगितलंय. त्यामुळे मला वाटत नाही भास्कर जाधव असा काही विचार करतील की भारतीय जनता पक्षासोबत किंवा भारतीय जनता पक्षासोबत असले एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत जाण्यात. अगदी जे काय आता सध्या भास्कर जाधव यांचे नाराजी आहे ते कुठेतरी उद्धव ठाकरे दूर करतील असं वाटतंय. त्यासोबतच संजय राऊत देखील काहीतरी समोरासमोर आल्यानंतर आता त्यांच्यातला जे काय नाराजी आहे, जे काय गैरसमज आहेत ते दूर होतील असं वाटतंय. धन्यवाद सर आमच्या पॉडकास्ट बरोबर तुम्ही जोडल्याबद्दल. आणि असेच काही नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र दिनमानच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार.